आज मी बनवणार आहे पनीरचे पराठे। पनीर घेतले, छान असं किसून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्ही मॅश करून ही टाकू शकता। हे असं किसून का टाकते, कारण आपण जेव्हा पराठे लाटतो त्या टाइमात पराठे फाटायचं खूप टेन्शन असते, म्हणून असं केलं तर तुमचे पराठे अजिबात फाटणार नाहीत। आता आपण याच्यात टाकूया एक कांदा बारीक कापलेला, थोडीशी कोथिंबीर ही सुद्धा बारीक कापून टाकायची आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकायचं आहे, अर्धा चम्मच लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, 1 चम्मच चाट मसाला। तुम्ही चाट मसाला ऐवजी आमचूर पावडर ही टाकू शकता। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे पहा, आपण छान असं मिक्स केलेलं आहे। आता हे आपण साईडला ठेवूया आणि पटकन पीठ मळून घेऊया। हे पहा, मी इथे 400 ग्राम पीठ घेतलं आहे। आता ह्याच्यात आपण ओवा टाकूया, अर्धा चम्मच, चवीप्रमाणे मीठ, 2 ते 3 चम्मच तेल टाकायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे पराठे बनवणं खूप इझी आहे आणि हे पराठे खाण्यासाठी सगळेच पसंत करतात। कोणी कोणी हे पराठे बनवायला घाबरतात सुद्धा। पराठे बनवताना पनीरचं पाणी सुटलं की पराठे फाटतील, कसं बनवायचं, इतकी आपण मेहनत करतो आणि नंतर मग ते नुकसान झालं की त्रास होतो। म्हणून ही टिप तुम्ही नक्की समजून घ्या की पनीरला मॅश नाही करायचंय, किसून घ्यायचंय, तर तुमचे पराठे एकदम व्यवस्थित होते। पुढे मी दाखवेन सुद्धा तुम्हाला। हे पहा, व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घेऊया। हे पहा, पीठ आपलं व्यवस्थित मळून झालंय, तुम्ही पाहू शकता। आता हे पीठ आपण 10 मिनिटं असं साईडला ठेवूया, चांगलं सेट होण्यासाठी। हे पहा, पीठ आपलं मस्त सॉफ्ट झालेलं आहे। आता आपण पुन्हा एकदा याला असं मळून घेऊया। आता याचे आपण गोळे करून घेऊया। आता आपण नॉर्मल चपाती बनवतो त्याहून थोडेसे मोठे गोळे करायचे, कारण आपण पराठे बनवतोय म्हणून। हे पहा, इतके गोळे पाहिजे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्याहूनही मोठे करू शकता, पण मी इतके साईजचे करते। हे पहा, आपले गोळे बनवून तयार आहे। आता पराठे कसे लाटायचे आहेत तुम्हाला दाखवते मी। असं हे सुकं पीठ घ्यायचं, त्याच्यात थोडंसं सुकं पीठ लावायचं आणि आपण नॉर्मल जसं चपाती लाटतो सेम तसं लाटून घ्यायचं। पण लाटताना इतकं लक्षात ठेवायचं की साईडचं जास्त पातळ करायचं, मधोमध जाड ठेवायचं, इतकं लक्षात ठेवा। मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे पराठे दाखवते, आपले नॉर्मल गोल पराठे बनवतो आपण ते सुद्धा आणि चौकोन सुद्धा। हे पहा, आता हे चपातीसारखी मी लाटून झालेली आहे। आता हे जे आपलं मिश्रण आहे हे आपण 1.5 चम्मच इतकं मधोमध ठेवायचं आहे, एकदम असं मधोमध पाहिजे। हे पहा, असं साईडची जी कॉर्नर आहे ती अशी उचलून ह्याच्यावर ठेवायची, हलक्या हाताने असं दाबायचं। दुसऱ्या साईडची पण कॉर्नर अशी उचलून वरती ठेवायची, ती सुद्धा हलक्या हाताने दाबायची आणि मध्ये सुद्धा हलकंसं असं प्रेस करायचं। त्यानंतर हे साईडचे कॉर्नर सुद्धा उचलायचे, तुम्ही पाहत राहा, आणि हा सुद्धा असा उचलून वरती ठेवायचा। पाहिलं आहे की नाही, एकदम सोपं। आणि मग हे हलक्या हाताने असं प्रेस करायचं, म्हणजे जे आपलं मिश्रण आहे ते चारी बाजूला असं पसरतं जेव्हा आपण लाटतो। आता पुन्हा याला दोन्ही बाजूनी पीठ लावून घ्यायचं आणि आता हे लाटून घ्यायचं। हे पहा, दिसते कुठे फाटलंय म्हणून पराठा लाटताना? नाही ना। आता हा पराठा आपण साईडला ठेवूया आणि दुसरं तुम्हाला पराठा अजून दाखवते। ह्याला एकदम हलकंसं असं पीठ लावायचं आहे, जास्त नाही। हे जास्त लाटायचं नाही आहे, हलकंसं लाटायचं आहे। कोणाला असं हातात वाटे घेऊन बनवता नाही येत ना पिठाची, म्हणून असं लाटून घ्यायचं। सेम तसंच मिश्रण ह्याच्यात ठेवायचं, बरोबर आहे। आणि चारी बाजून असं हे पहा, जसं आपण गणपतीला मोदक बनवतो सेम असं करून घ्यायचं। ही टिप्स त्यांच्यासाठी आहे ज्यांना पराठे बनवायला जमत नाही। हे पहा, हे सुद्धा सेम असंच प्रेस करून घ्यायचं। आरामात तुम्ही पराठे हे बनवू शकता, ठीक आहे। आता पुन्हा हे पीठ लावून घ्यायचं
आणि पराठा हा हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचा. लक्षात ठेवा, जास्त जोरात नाही लाटायचा, एकदम हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं. हे पहा फाटलंय कुठे आहे ना, एकदम व्यवस्थित पराठा. तर चला याला आपण पटापट शेकून घेऊया. तवा मी गरम करायला ठेवला होता. आता आपण याच्यावर पराठा ठेवूया. 2 मिनटं असंच ठेवायचं आहे. आता आपण पलटून घेऊया ह्याला. हे पहा, आता ह्याच टायमात तुम्ही तूप, बटर किंवा तेल जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही वापरू शकता. मी तूप वापरते कारण आपण पराठे बनवतोय. तर तूप सांगा, बटर सांगा, तेल सांगा, भरपूर लागतं, तेव्हा त्याला चव येते. आता दुसऱ्या बाजूने आपण पलटून घेऊया. इकडेही तूप लावूया. छान असं दोन्ही बाजून शेकून घ्यायचं आहे, उलट पलट करून. तुम्ही पाहू शकता पराठे आपले किती छान असे फुलून राहिले. आता हा पराठा आपला शेकून झालेला आहे. छान असं प्लेटमध्ये काढून घेऊया. आता तुम्हाला दुसरा पराठाही दाखवते, जो आपण गोल लाटलाय. सेम तसंच शेकायचं आहे, प्रोसेस काही चेंज नाही आहे. पलटून घेऊया. सेम आता तूपही लावूया. आता ह्याला सुद्धा पलटूया. पुन्हा तूप लावूया दुसऱ्या बाजूलाही. आता हा पराठा सुद्धा दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही किती छान असा फुलतोय पराठा. पलटूया याला. ते मस्त असा पराठा शेकला गेलाय, तुम्ही पाहू शकता. पूर्ण किचनमध्ये असा सुगंध पसरलाय. हे पहा, आपले मस्त गरमागरम पनीर पराठे शेकून तयार आहे. तर चला आपण याला सर्व करूया.